उद्यापासनं ग्रामपंचायत कार्यालय हितं वाड्यात भरवायचं नाही. ग्रामपंचायतीचं काम ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्येच होईल. त्यासाठीच ते ऑफिस. आम्ही बनवलंय तुला सरपंच. मी तयारच नव्हते सरपंच व्हायला, पण आता जर का मी सरपंच झालीये तर मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणानेच पार पाडणार. काय म्हणली ही? तुम्ही माझ्या मध्ये येऊ नका, मी ते खपवून घेणार नाही. उलट उत्तर ते भी आम्हाला. आता हिला सोडणार नाही. आता बघ. सोडा. वहिनी सोडा की हो. अहो काय करता हो तुम्ही? हे बघा, गावच्या सरपंचावर असं चाबूक घालणं बराबर दिसत नसते. ते मी सांगतोय म्हणून सोडा. सोडा म्हणतोय ना मी. सोडा सोडा की हो. ते तुम्ही जावा वर खोलीत. गोदक का ते लाडूला भूक लागलेली असते. हा त्याला घेऊन जा. जाऊ तुम्ही. तुझी हिम्मत कशी झाली रामासने अडवायची? चौकशी सुरू आहे बघा तुमची. फाईल क्लिअर करायची तर त्यावर हिची सही लागणार. आणि त्याने जर पोलीसमध्ये कंप्लेंट केली तर खुश मी जेलमध्ये जाणार बघा. तुझ्या सांगण्यावरनं आम्ही हिला सरपंच केलंय. हिनं आमचं ऐकलंच पाहिजे, नाही तर तुझी काही खैर नाही. तुम्ही बघाच. ऐकते ही. येताव मी. ते तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. हा तुम्ही असताना तुमच्यामुळे मी सरपंच झाले होते. तुम्ही गेल्यावर मला ही जबाबदारी स्वीकारायची नव्हती. आज मला पुन्हा सरपंच व्हावं लागलं. लाडूसाठी मी ही जबाबदारी स्वीकारली. आज मी सरपंच झाल्यावर गावकऱ्यांचा उत्साह, आनंद बघून खरं तर मला दडपण आलंय खूप. पण आता मी ही जबाबदारी स्वीकारलीये तर ती मी नीट पार पाडणार. फक्त तुम्ही आधी जसे माझ्या सोबत असायचात ना, तसेच कायम माझ्या सोबत राहा. मी असतंय की तुमच्या संकट. काय काळजी करायची नाही बघा तुम्ही. मी राणाजींबद्दल बोलत होते, कुठल्या तोतयाबद्दल नाही. या तोत्यानं तुम्हाला घराबाहेर काढलेलं असते बघा. ते ध्यानात असू द्या म्हणलं. मग काय आरती व्हाल तुझी? मी देव नसते आरती करायला. ते दोस्ती तेवढी करा. काय असं नवरा तर तुम्ही म्हणत नाही, मग दोस्ती तरी करा. जास्त हरखून जाऊ नकोस. निघ. काय करता हो तुम्ही? निघ म्हणाले ना तुला. चल निघ. चल बाहेर. नाही पण बाहेर आधी आधी बाहेर होत.
राहू द्या की, ते तुमचं मोकळं कपडा असं चांगलं दिसत नाही बघा. तू तुझ्या मर्यादा ओलांडतोय. तुझी हिंमत कशी झाली माझा हात धरायची? ते दोस्त म्हणून ए निघ, चालता हो. राणाजींची जागा घ्यायला जाऊ नको. बरं सरपंच बाई, तुम्ही म्हणाल तसं. येतो. परत हेच सरपंच होणार? लायक आहे की हिची लायक आहे काय? तुमच्याशिवाय लायक नसते कोण गावात. आता सरपंच पद बायकांसाठी राखीव आहे, त्याला कोण काय करणार? तेच तर झाले रे. नाहीतर मीच उभारला असतो सरपंच केला. तुम्हाला उभा राहता येत नाही की नाही, म्हणून तुम्ही वहिनीने उभं केला. तर काय उपयोग? काय उपयोग? त्याचा अंजली वहिनीच्या माग. सुरके, सुरके, जेवण जेवण करता का? जेवण पहिलंच काय? हे तर माझ्या आबरूचा डॉल्बी वाजायला लागलाय, पण तुला गिळायचं पडलं वेगळं. अहो माझं नाही, तुमचंच विचारते. मला नाही जेवायचं. अहो असं काय करता? जेवला नाही तर पित्त उसळेल की. हे पित्त माझं आधीच उसळलंय. आणि तुला काही सांगितलेलं का? हा, बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं. मग तेच करते की. मग त्या अंजलीला कशी सपोर्ट करतेस? जे चांगलं वाटलं ते केलं. हे ना आताचे नियम मारतो हाणू काय सांगितलं? कशाला आवरा? अरे आता काय आहे, अंजली वहिनी सरपंच झाल्या, बायकासनी मारहाण केलं म्हणून आपल्याला जेलात पाठवतील. माहिती दे. आपलं आपलं व्यवस्थित चांगलं राहायचं. वहिनी नाही जाऊ, नाही जाऊ. तुम्ही शांत व्हा. माझी तुम्ही शांत व्हा. बरं तू शांत हो. अरे कधी नाही ते सर्किट तायडीच्या हातनं सत्ता आपल्या हातात येत होती, त्या राजा राजकोंडाने सगळा घोळ घातला बघ. पप्प्याला मला पहिल्यापासून ते राजाने पटत नव्हतं. पटत नव्हतं राजाचा मला. होय, त्यानं सगळा डाव फिसकटलाय बा आपला. त्या लाडूचं काय पुळका आला त्याला, आणि तो होय, तिचं नाव बी राजानेच पुढे गेली की त्यानंतर तुमच्या सर्किट राहिलेला. सॉरी सर्किट राहिलेला. जीव जीव काय म्हणणे मी त्याचा? एवढं सोपं नाही बाबा. नाही एवढं सोपं नाही. त्या राहण्यासारख्याला आपण तच मारलं का नाही, शिकण्याची वेळ आहे. मी बोलू काय? बोल. येऊ का? ढवळ्यापेशी पवळ्या बांधला. वाण नाही कर गुण लागला. हा खरं इथे सगळं उलट झालंय. म्हणजे उलट झाले. म्हणजे त्या बिलंदर माणसाला आपण राहणं पण एवढा हा, आणि त्याला गुण लागायला सोडून वाण लागला. वाण नाही 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 बंड्या, माझा डाऊट जरा वेगळाच आहे. तो खरंच राहणार आहे का काय? असं म्हणता? तर थांबा, मी जरा विचार करतो. मी विचार केला ते ऐकायच तू. हे बघ, त्या दिवशी राजा आला त्या दिवशी आपण साहेबरावला ऐकला. शर्यतीत पळवायला म्हणून त्याला साहेबांकडे प्रेरण आणला, पण त्यानं शर्यतीत त्याला पळवलंच नाही. मग आता ते दुसरं, त्या बरकटचा काटा काढायचा होता आपल्याला, पण ह्यो आडकाठी घातला आणि आपलं दारूचं दुकान फुटलं. आणि त्या लाडूचा पुळका आणि त्या अंजली वहिनीला घरांना फेर काढलं. सरपंच गेला. नाही 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 पप्याला हे काय हेंगाड घेणे हेंगाड. मला
यो राजा नाही, यो राणाचा आहे. अहो काय बरं येत आहे, ते राणा भाऊजीच आहेत की, त्यात काय एवढं? एकदम बरोबर बोलीस बघ सुरके. बरोबर काय, जे खरं आहे ते खरं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं ते राणा भाऊजी नाहीत म्हणून सांगत असते लई पीत जाऊ नका, त्यांना तुम्हाला भास होतात आणि त्याने लिव्हर बी खराब होतोय. अहो एवढ्या वेळ सांगितलं भाऊजी. हे करणार म्हणा, हिला कोणी बाहेर बोललेलं? मी बाहेर बोललेलं का हिला? मी हिला बाहेर बोललेलं? शानपणा करतील शांत व्हा. म्हणा बस बंड्या, यो आरार आहे की नाही आरार, ह्याच्यावर उद्यापासून नीट लक्ष ठेवायचं. तो राजा आहे का राणा आहे आपल्याला कळलं पाहिजे. बस मग काय काळजी करू नका पप्याचा. त्याच्यावर व्यवस्थित मी नजर ठेवतो, त्याच्यावर व्यवस्थित पाळत ठेवतो मी. तो राजा आहे का राणा आहे हे कळेल बघा तुम्ही. झालंच पाहिजे. आया हे राजा घोरेलो राणा के संग राणा के संग मला फेक मार तू आते फेक मार. अशीच वाजत गाजत मिरवणूक काढली की नाही? होय होय सनीता, अहो अख्ख्या गावात अशी वाजत गाजत मिरवणूक निघाली होती बघा वहिनींची, पण तुम्हीच नव्हता. मला सांगितलं नाही कोणी. अहो सनीता, तुमचा मोबाईल बंद होता ना वा? माझी चार्जिंग सुरू होती, मग माझ्या फोनची कधी उतरली कळलंच नाही मला. हा पण हे सगळं राणाच्यामुळे झालंय बरं का. होय होय राणाच्यामुळे झालंय. होय. हो श्रीपुरी दादा, अंजली वहिनी सरपंच झाले आहेत. अहो नाचता की होय. नाचता की. अहो संगीता ऐका की, अहो अंजली वहिनीने बघितलं तर काय होईल? सूरज, काय रे हे, काय चाललंय तुझं? अगं बोला का, अगं अंजली वहिनी सरपंच झाले आहेत. होय ठावा आहे मला, पर तू असं दारू पिऊन घरात येत जाऊ नगस र. अरे लाडू आहे घरात, हे तरी ध्यानात ठेव की. लाडू कुठे आहे आपला लाडू बा? लाडू शेठ, हो लाडू शेठ. सूरज, लाडू नको बा, लाडूला माझा सेंट सहनच होत नाही. ओके, सेंट जास्त झालाय काय माझा? नाही नाही ओके. सूरज, हा. हे काय सूर्य म्हणायचं? भावा आपला भावा, अरे भावा अंजली वहिनी सरपंच झाल्यात परत, तुझ्यामुळे झाले सगळे. लय खुश आहे आपण आज. म्हणून काय दारू प्यायची काय? अरे खुशी साजरी करायला नको काय? नाही प्यायची. काय मर्दा राहणार? अरे माझ्या वहिनी सरपंच झाल्यात, मग साजरी करायला पाहिजे खुशी. काय वसूल करायला पाहिजे की नाही? राणा, अरे किती बी सांग ह्याला, ऐकतच नाही तो. ठीक आहे, मग आपण मिळून खुशी साजरी करू. हा बघ भावा, शिरपत दादा, हा राणा ते टेबल लावा. टेबल? आपण कशाला? ते कशाला म्हणजे ते आम्ही मिळून ना खुशी साजरी करणार. आज सूरज पिणार तर मग मी बी पिणार. आपण राणा गोदक्का. राणा, अरे डोकं फिरलंय काय तुझं? गोदक्का, ते मी आणि सूरज आज करत लावणार बघ. तुझा ते शेंगदाणे घेऊन. चकना म्हणतात ते त्याला.
ते तू मला हळूहळू शिकव काय. हं? राणा अरे पण हे शिरपत दादा ते तुम्ही जावा गोदक का तू अजून तास ते घेऊन ये की ते चकना घेऊन ये. जा जा की. अरे, तू खरंच येणार आहे ते? मग आज आपण दोघं मिळून खरंच हा, ते ठेवा इथं. ते ये तिकडे अरे राणा आहे की ये तू इकडे. ते दोघं मिळून प्यायची बघा आज. आपण हे सगळं काय सुरू आहे? वहिनी तुम्ही जरा सांगावं यासनी. सूरज पिणार तर मी बी पिणार. घरात नाही चालणार हे सगळं. हे घर आमचं बी असते आणि आम्ही घरातच पिणार. घराचा गुत्ता झाला तरी चालतंय काय सूरज. अरे हा काय हा तू पिणार तर मी बी पिणार. आणि आजपासून तू बाहेर प्यायची नाही इथं घरातच प्यायची. ते बी आपण दोघं मिळून काय. शिरपत दादा ते ग्लास घेऊन ये जा. ते मी सांभाळ त्याला तुम्ही ग्लास घेऊन ये. झालं लवकर. राणाला कसं तायसाब काय झालं? अहो खाली दारूचा गुत्ता भरलाय. दारूचा गुत्ता? तर काय अहो दोघं भावांनी का नाही वाढतच टेबल मांडलंय. दोघं पिऊनच राडा करणार बघा. अगं, काय सांगते आज? होय चल जाऊन बघू. सरक. शिवा बस. अरे बस की रे शिरपत दादा ते तुम्ही जाऊन. हे असलं दिस बघायला मिळतील असं कवा वाटलं नव्हतं बघ. सूरज भाऊजी अहो तुम्हाला तरी घरात पिणं बरोबर वाटतंय का? हो नाही वहिनी पण आता पण सूरज पिणार तर मी बी पिणार. अरे तू नाही पित बाबा. अरे जे भाऊ करते ते केलं तर चुकीचं असतंय काय. असतंय काय. तू पिणार तर मी बी पिणार. शिरपत दादा हा हे घ्या. ते एक बाटली घेऊन या. हा अहो पण राणा ते पण बिण काय नाही. एक बाटली आणायची दोघं भावांसाठी. आज होऊन जाऊ दे. बास झालं. घरात लाडू आहे. तुम्ही जरा गप बसताव काय. बघा तेव्हा लाडूच कवतोय. आम्हाला लाडूपेक्षा दारू जास्त महत्वाची असते काय सूरज. नाही काय नाही. हे बघ सूरज तू पिणार तर मी बी पिणार आणि आपण घरातच प्यायची बघ. हे काय तुम्ही अजून इथंच आहे? ते जा घेऊन ये. अहो ते पण बिण काय नाही बघा. ते घरात कोण काय बोलते ते मी बघून सोडते. तुम्ही घेऊन या. ते घेऊन या म्हणते मी. निघा चला निघा. हो जाऊ दे. थांबा हो तुम्ही इकडे इकडे तुम्ही थांबा इथं. ते का थांब म्हणायचं. राणाला घरात नाही प्यायची. काय नको प्यायचं तर बाहेर काय आणि घरात काय एकच की रे. नाही घरात पिणं चूक आहे. अच्छा मग ते बाहेर पिणं म्हणजे काय बरोबर असतंय काय. दारू कुठं बी प्यायलं तरी वाईटच की रे. बाहेर नाही प्यायची घरातच प्यायची. तू पिणार तर मी पिणार. ते शिरपती दादा ते घेऊन या तुम्ही. नाही मी नाही पिणार घरात. म्हणजे दारू वाईट असते हे कळतं म्हणायचं की रे तुला. मग का पिताय तू. आणि तसं बी दारू सोडली होतीस की रे तू.